पण जातात झाडांनी. तुम्ही कुठल्याही अँगलने बघा ते घरं दिसत पण नाही ती. घर तर महत्वाचे आहेत. वरून घ्यायला लागेल मी एक अँगल. कोण आलते ना, कोण नाही आले काय? म्हणून आलो एक पण माणूस आला. त्याचा फळाटी राहत होती ना इथं. आम्ही आंबे लावले होते आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट हेच झालं ना. तिथं जागा मिळाली तेवढी. आता परवाची आला. मी शासनाला सांगू इच्छितो, वरोना गावामध्ये जे 5-6 जुलैला जो महापूर हाहाकार झाला, त्याच्यामध्ये आमच्या गावाच्या मध्ये असलेला साईचा डोंगर, त्याच्यामध्ये माझ्याजवळ 100 आंबे होते. त्या आंब्यामध्ये 100च्या 100 म्हणजे एकच आंबा राहिलेला आहे. परंतु मला ही धास्ती वाटते काय, याचं उत्कलन एवढं झालेलं आहे का आमचा गाव शेजारी आहे आणि गावाच्या शेजारी डोंगर असल्यामुळे तो डोंगर जर आला तर मालींसारखी परिस्थिती होण्याची शक्यता आहे. आणि मालीन झाल्यानंतर शासन ह्या दरबार येईल काय, हे मला शंका वाटते. पण आमच्या इथे माजी खासदार दादा धैर्यशील पाटील यांनी 2-3 वेळा येऊन पाहणी केली आणि प्रत्यक्षात पाहणी केली, प्रत्यक्षात इथे येऊन सर्व पाहिले. परंतु ह्या गोष्टी प्रत्यक्षात पाहाव्या, कारण साईडलाच डोंगर आहे आणि हा डोंगर जर आला तर गावातला एक पण घर आणि राहू शकत नाही, असं मला त्याची खंत वाटते. माझी आई, माझं संपूर्ण कुटुंब, आमचे सर्व नातेवाईक एकदम डोंगराच्या कडेला राहतात. एक दिवस शासनाने येऊन आम्हाला त्यांचे हे केलं, परंतु हे प्रत्यक्षात पाहणी करावं आणि त्यांनी आमचं असलेला पुढचं जीवन व्यवस्थित करावं असं आम्हाला वाटतं. 15-16 जुलैला जो पाऊस पडला, त्या पावसामध्ये घराच्या वरची जी धस आहे, डोंगर आहे, तो आता आलेला आहे पुन्हा. त्यामुळे शासनाने तातडीने याच्याकडे लक्ष घ्यावा अशी आमची विनंती आहे. मालीन होण्याचं वाट पाहू नये असं आम्ही शासनाच्या दरबारी सांगतो. हे बघा इथून आलेलं आहे.